माणसाला त्याचं पहिलं प्रेम विसरता येत नाही आणि ज्यांचं प्रेम कमी वयामध्ये जडतं, त्यांचं लग्न होतं, त्यांच्याकडे एक सुखी जोडा म्हणून बघण्याची आजही आपल्याकडे पद्धत आहे, तसं लोकं म्हणत असतात. नागपूरमध्ये अशी एक भयानक घटना घडलेली आहे. सागर आणि सोनाली हे दोघेही शाळेमध्ये जात असतात. शाळेमध्ये त्यांचं एकमेकांवरती प्रेम जडतं. कमी वयामधलं प्रेम, अल्पवयीन प्रेम आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी घट्टपणे बुडालेले असतात. एकमेकांना भेटायचं, चिठ्ठ्या लिहायच्या, एकमेकांना चोरून बघायचं. शाळा सुरू झाल्यानंतर ते शाळा सुटेपर्यंत एकमेकांचा विचार करायचा. शाळेवरती बऱ्याच वेळेला सागर सोनालीची तिच्या गेटवरती वाट बघत असायचा किंवा अनेक वेळेला क्लासला जाताना देखील दोघे एकत्र जायचे. शाळेमध्ये एकमेकांवरती त्यांचं हे प्रेम हे फुलत होतं, दिवसेंदिवस वाढत होतं. त्याचबरोबर जसं जसं त्यांचे वर्ग वाढत होते तसं तसं त्यांचं प्रेम देखील वाढत चाललेलं होतं. घरच्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती आणि मग हळूहळू जसं जसं दिवस जात होते, वेळ जात होता, तसं तसं सागर आणि सोनाली एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडायला लागलेले होते. पण जसं काळ बदलतो, वेळ बदलते, तसं मग अनेक गोष्टी देखील बदलत असतात. सागर आणि सोनालीच्या बाबतीमध्ये देखील असंच झालेलं होतं. दोघेही आता आपल्या शाळेचा वेळ त्यांचा संपलेला असतो, संपवलेलं असतं आणि कॉलेजमध्ये रुजू झालेले असतात. यांचं कॉलेज देखील आता संपत आलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग सागरला काहीही करून आपलं काम करणं भाग होतं किंवा नोकरी धरणं भाग होतं. त्याच्यामुळे मग कॉलेज संपवून मात्र सागरने पुण्यामध्ये आपली नोकरी धरलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला सोनालीचं कॉलेज देखील संपलेलं होतं. त्याच्यामुळे मग तिच्या घरच्या मंडळींनी तिचं लग्न करायचं ठरवलेलं आहे आणि मग वर संशोधन सुरू झालेलं आहे. एक मुलगा सोनालीच्या आयुष्यामध्ये वर संशोधन करता करता आलेला आहे. त्याचं नाव राजू असं समोर येतं आहे आणि हा राजू सोनालीला आवडलेला आहे. त्याच्यामुळे मग सोनालीने राजूला देखील आता पसंत केलेलं आहे. राजूने सोनालीला पसंत केलेलं आहे. दोघांचीही पसंती झालेली आहे आणि मग योग्य वेळ येतात चांगला मुहूर्त बघून सोनालीने राजूच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे आणि आता राजूचा आणि सोनालीचा संसार सुखाने सुरू झालेला आहे. हळूहळू या दोघांनाही मूलबाळ देखील झालेले आहेत. पण आता कसं असतं ना, सागर हा त्याच्या कामावरती देखील रुजू झालेला होता आणि इतके वर्षांचं जे आपलं प्रेम आहे, हे प्रेम त्याला विसरता येत नव्हतं. त्याच्यामुळे मग आजकालच्या काळामध्ये कसं आहे की पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीला संपर्क करण्यासाठी चिठ्ठ्या लिहिल्या जायच्या. मग ह्या चिठ्ठ्या पकडल्या जायच्या. मग या मुलीच्या घरच्यांनी समजा चिठ्ठी पकडली तर या मुलीला बेदम मारहाण केली जायची. तिच्या जगाशी संपर्क तोडला जायचा. मग जे हिंदी जुने चित्रपट होते, या चित्रपटांमधले सीन देखील आपल्याला आठवत असेल की एखाद्या कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधली जायची आणि मग ते कबूतर त्या प्रियकराच्या प्रेयसीकडे ही चिठ्ठी पोचवत असायचा. पण आजकालचा काळ हा बदललेला आहे. काळ पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या कुठल्याही माध्यमातून आपण कोणाशीही संपर्क साधू शकतो, बोलू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. असंच हा जो सागर होता, हा सागर सोनालीच्या आयुष्यामध्ये पुरून उरलेला होता. कंटिन्युअसली राहिलेला होता, संपर्क करत होता, तिच्याशी चॅटिंग करत होता. पण आता मात्र सोनालीला या गोष्टी खटकत होत्या. तिला कुठेतरी असं वाटत होतं की आता आपला संसार आहे, मुलं-बाळं आहेत आणि आपला जुना प्रियकर आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आपल्या आयुष्यामधून जायचं नाव घेत नाही. त्याच्यामुळे मग तिने या संदर्भामध्ये तिच्या नवऱ्याची देखील चर्चा केलेली आहे आणि मग ज्या आतल्या गोष्टी असतात, जे चॅटिंग असेल किंवा दोघांमध्ये असलेला राग असेल, म्हणजे तिचा जो पहिला प्रियकर होता आणि सोनाली होती यांच्यामधला जो काही प्रेमाचं रूपांतर जे रागामध्ये झालेलं होतं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम आता घडून आलेला होता. सोनालीला असं वाटत होतं की आपल्या जुन्या प्रियकराने आपल्याशी संपर्क ठेवू नये, आपल्याशी बोलू नये, आपल्याशी कुठल्याही प्रकारे चॅटिंग करू नये आणि आपल्याला आपला संसार करू द्यावा असं तिला वाटत होतं. पण दुसऱ्या बाजूला मात्र सागर तिच्यासोबत कायमस्वरूपी संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न करत होता आणि आता होळीच्या निमित्ताने सागर नागपूरमध्ये गेलेला आहे. त्याच्या मुक्कामी तिच्या गावी तो गेलेला आहे आणि मग आपल्या प्रेयसीला आपल्याला भेटता येईल का यासाठी त्याने प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याने तिला इंस्टाग्रामवरती मेसेजिंग केलेलं आहे आणि भेटण्याची विनंती केलेली आहे. आता मात्र सोनालीचा राग उफाळून आलेला आहे. इतका सांगूनसुद्धा, इतका आपण त्याला विनंती करूनसुद्धा आपला जुनं प्रियकर आपल्या आयुष्यातून जात नाही. मग तिने आपल्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली आहे आणि मग त्याला
आपल्याला भेटण्यासाठी बोलवून घेतलेलं आहे. नागपूरमधलं एक मंगल कार्यालय आहे. या ठिकाणी या दोघांची ही भेट सुरुवातीच्या काळामध्ये 10 वाजता त्यांनी एकमेकांसोबत भेटण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे दोघांनी सकाळी 10 वाजता या मंगल कार्यालयाच्या एरियामध्ये भेटण्याचं ठरवलेलं आहे. आणि भेट ठरल्याप्रमाणे सागर आपल्या बाईकवरून तिला भेटण्यासाठी गेलेला होता. सोनाली देखील त्याला भेटण्यासाठी गेलेली होती. तिने आपल्या पर्समध्ये चाकू लपवलेला होता आणि कोराडी पुलाच्या आसपास गेल्यानंतर तिने आपली पर्स मुद्दाम बाईकवरून खाली टाकलेली आहे. आणि त्या ठिकाणी ती पर्स उचलण्यासाठी म्हणून सागरने त्याची बाईक थांबवलेली आहे आणि त्याच वेळेला तिने आपल्या पर्समधून चाकू बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यावरती सपासप वार केलेला आहे. दुसऱ्या बाजूला तिचा नवरा राजू हा आपल्या मुलांना शाळेमध्ये सोडून या दोघांचाही पाठलाग करत होता आणि सोनालीने सागरवरती हल्ला केलेला होता. त्या ठिकाणीच तो काही क्षणांमध्ये पोहोचलेला आहे. त्याने देखील सागरवरती चाकू हल्ला केलेला आहे. सागर आता गंभीर आणि अस्तव्यस्त होऊन रस्त्यावरती पडलेला आहे. त्याला अत्यवस्थ पडल्याचं बघून मग या दोघांनीही आपल्या घरी पोबारा केलेला आहे. आपल्या घरी हे दोघेही गेलेले आहेत. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी याला तातडीने दवाखान्यामध्ये भरती केलेलं आहे. त्या ठिकाणी सागरचा मृत्यू झालेला होता. आता या दोघांनाही अटक केलेली आहे. दोघांवरही चार्जशीट पोलिसांनी दाखल केलेली आहे. गुन्ह्याचा अधिकचा तपास सुरू आहे. ही सगळी जी माहिती आहे ही माहिती आपल्यापुढे संकलित करून माध्यमांमधून संकलित करून आपल्यापुढे मांडलेली आहे. या प्रकरणातले अधिक धागेदोरे देखील समोर येऊ शकतात. पण आता हे जे प्रेम होतं, सोनालीचं जे प्रेम होतं किंवा सागर आणि सोनालीचं जे शाळेमधलं अल्पवयीन असलेलं प्रेम, त्यांचं हे प्रेम हे पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. कुठेतरी थांबण्याची वेळ होती. कारण आपण इतकं सारं शिकतो, मोठे होतो, पण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधला जो सुज्ञपणा आहे हा अजिबात येत नसतो. सागरला देखील वेळीच आपल्या प्रेयसीच्या आयुष्यातून बाजूला होण्याची गरज होती. तो जर का त्याच्या प्रेयसीच्या आयुष्यातून वेळीच बाजूला झाला असता तर मात्र त्याचे प्राण आज वाचले असते आणि त्या संसार, आपली नोकरी आणि आपल्या पुढच्या आयुष्यावर जर का फोकस केला असता तर मात्र त्याचं पुढचं आयुष्य सुखाने जाऊ शकलं असतं. परंतु आज मात्र सागरला आपला प्राण गमवावा लागलेला आहे. दुसऱ्या बाजूला मात्र सोनाली आणि राजू यांना मात्र आपल्या मुलाबाळांशिवाय जेलमध्ये राहण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. कुठेतरी सावध होण्याची वेळ असते. कुठेतरी आपण सुज्ञपणे विचार करण्याची गरज असते की आपण काय केल्यामुळे काय होईल. या जर का दोन्ही पार्ट्यांनी या गोष्टीचा योग्य वेळी योग्य तो विचार केला तर मात्र चांगल्या गोष्टी निश्चितपणे घडू शकतात. आपलं याविषयीचं मत जरूर नोंदवा. भेटूया आपण नवीन सत्य घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.